विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जनार्दन स्वामी संत एकनाथ महाराज, बोलो रे भाई सब संतन की जय। विठ्ठला विठ्ठला विठ्ठला। बाळ जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ, ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव। सुखाची विश्रांती उमटे मातेची या चित्ती, ऐसा मातेचा स्वभाव
सूत्र दोरी एक जीव. तुका म्हणे संत तुम्ही बहुकृपावंत, ऐसा मातेचा स्वभाव. सूत्र दोरी एक जीव. पांडुरंगा करू प्रथम नमः. गदेचा विस्तार त्याच्या कृपा दान गदेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचर जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता मज साय ते करावे देवा, तुझी घेई सेवा सकळ गोवा उगुनी वचन ऐका कमळापती. माझे रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या जिचे पिढे बाळ. प्राण तियेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव. सूत्र दोरी कधी जीव. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतबंधनी पंचमेध निर्माते असे तुकोबाराय. तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आहे. मातेचे प्रेमाची स्थिती पटवून देणारा, मातेचं महत्व पटवून देणारा, संताचं श्रेष्ठत्व या अभंगातून तुकोबाराय मांडणारे 4 चरणाचा अभंग. विठ्ठला 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 मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज. विठ्ठला 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 विठ्ठला. आईच्या जाण्याने काय दुःख होतं. आईचं स्मरण, आईवर असलेलं प्रेम आणि त्या प्रेमाची जागृती म्हणून केलेलं नामचिंतन. विठ्ठल विठ्ठल म्हणून सर्व ढोरे परिवार आणि मज पामरकडे कीर्तन रूपे सेवा आहे. धावाधावीचं जीवन आहे, सिटीचं वातावरण आहे. ऐका, ज्या ठिकाणी उपणलं जातं तिथं वार आहे, ज्या ठिकाणी कीर्तन केलं जातं तिथं काही सात्विक तत्वाचे लोक आहेत. म्हणून आईचे सात्विक विचार, आईचं सात्विक राहणं आणि आईचं नामचिंतनावर असलेलं प्रेम, देवावर असलेला भाव हे आईंनाच कळणार. पण आईचा जो परिवार आहे, मुलं आहे, पती आहे, मुली आहे, त्या मुला देखत आईनं केलेला परमार्थ आणि परमार्थावर आई गेल्यानंतर केलेलं हे नामचिंतन म्हणजे हा आईचा सुगंध आहे. वास्तविक पाहता ज्या मुलांना हे कळत नाही ती मुलं, आईचा 13वा संपला म्हणजे आई संपली, ती स्मरणात नाहीये. पण जी मुलं सात्विक आहे, सात्विक विचाराचे, आईनं संस्कृत त्यांच्यावर चांगले केलेलं आहे, तेच मुलं आईचा सोहळा चांगल्या पद्धतीने साजरा करत असतात. म्हणून आज त्या ठिकाणी 14वा आहे, गोड जेवण आहे. आणि गोड जेवणाच्या निमित्ताने ज्या आईनं जो अट्टहास केलेला आहे त्याच्यासाठी त्या आईचा दिवस गोड व्हावा. कळतंय ना? याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. मग आता आपला शेवटचा दिवस गोड कशाने होतो सांगा बरं?
परिवारात एकच जीव जाणे म्हणजे शेवट गोड आहे का? आपल्या मौतीसाठी एक 5,000 10,000 समाज एकत्र करणं म्हणजे शेवट गोड आहे का? हा? आपल्यासाठी 4 मजली इमारतीमध्ये काचेच्या बिल्डिंग मध्ये आपला जीव जाणे म्हणजे शेवट गोड आहे का? चांगली वाजंत्री आपल्याला मौतीसाठी लावणे म्हणजे शेवट गोड आहे का? जेवढा पैसा कमवला त्या पैशाच्या ढिगावर शेवट होणे म्हणजे गोड आहे का? नाही. मग आपला शेवट गोड कशाने होत असतो? आपला शेवट गोड ज्या दिवशी या दिवसानं होतो, आपण 18 नामचिंतनाचा केलाय. मरणाच्या वेळेला देवाचं नाव मुखात येणं शेवट गोड. मरणाच्या वेळेला देवाचं दर्शन होणं शेवट गोड. मरणाच्या वेळेला भगवंताचे काहीतरी चिन्ह उमटणं म्हणजे शेवट गोड आहे. अर्थ आता प्रपंचामध्ये शेवट गोड होत नाही, पण शेवट गोड होतो. महाराज म्हणतात, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुका पार नाही. अंतकाळच्या वेळेला मुखात नाम येणं म्हणजे या देहाचा शेवट गोड. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून ढोरे परिवारानं हा कीर्तन आणि मज पामराकडे आलेले आहे. आमचेच वारकरी संप्रदायाचे उत्कृष्ट मृदंगवादक आमचे अमोल भाऊ खेडकर यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व मायबापांचं दर्शन झालं. आणि या कीर्तनासाठी ऐकणारे थोडे, पण हॉलमध्ये जरा आवाज घुमल्या जातो. आम्हाला कीर्तन मोकळ्या पट्टांगणात करण्याची सवय बरं का. आणि इथं बघितलं सगळे एक एकावनी रती महारथी आहे. एका कीर्तनाला एवढे रती महारथी जमत नाही. संगीत विशारद आहे. संगीत अलंकार आमचे दीपक महाराज पडूळ या ठिकाणी आले. संगीत विशारद आमचे देवकर महाराज गणेश महाराज देवकर या ठिकाणी आले. भाऊलाल महाराज आहे. उत्कृष्ट मृदंग विशारद मृदंग म्हणे आमचे ओम प्रकाशचे कांगणे महाराज आहे. या ठिकाणी लोलेवार आमचे या ठिकाणी विनेकरी या ठिकाणी आहे सर्व. आणि खाली युट्यूब चॅनल आता आपलं मातोश्रीचं कीर्तन म्हणजे त्या मर्यादित आपल्या घरापुरतं आपल्या गल्लीपुरतं नाहीये. हे कीर्तन ऑल इंडिया मध्ये दिसणार युट्यूब चॅनल. या ठिकाणी आमचे अस्केश महाराज या ठिकाणी, जयस्वाल या ठिकाणी, अश्लेष महाराज आहे की नाही, जयस्वाल या ठिकाणी युट्यूब चॅनल त्यांचा आहे. सुंदर साऊंड सिस्टीम अनिल महाराज वाघचौरे यांची आहे. ऐकणारे थोडेचे, थोडंच बोलायचं आहे, पण कीर्तन सर्वांगाचे कान एक रूप होऊन ऐकायचं असतं बरं का. फक्त आवाज कळतो का खाली बसलेला? स्पष्ट येतो का आवाज? येतो का? नसेल तर आपण आणखीन कमी करायला लावू. तसं काही नाही. माझा आवाज मोठा आहे, माईक बी नसलं तरी चालतं. म्हणजे देवाने हे आवाजाचं मशीन असं बसून दिलेलं आहे. बिगर लाईटचं बी चालतं. फक्त क्लिअरिटी करा, विको कमी करा, हा सगळं कमी करा. कारण ऑलरेडी याच्यामध्ये विको तयार होतो, हॉल आहे ना त्याच्यामध्ये. ऐका आता, सर्वांनी सर्वांगाचे कान एकरूप करा. ज्या मातुश्रीच्या गोड जेवणाच्या निमित्ताने 14व्या निमित्त आपण कीर्तन श्रवण करत आहात, त्या मातुश्रीचं आपल्यावर किती प्रेम होतं, मातुश्री किती प्रेम करत होतात, आणि त्यांचं जाण्यानं राहण्यानं किती आपल्याला पोकळी निर्माण होते, याचा आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करू. विठ्ठला 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 विठ्ठला. मुलांनी आई वडिलाचा 10वा करावा, 13वा करावा, 14वा करावा, श्राद्ध करावं, याच्या मागचं काय कारण? मागं आलं म्हणजे पुढं करत राहायचं का? नाही. ऐका, 10वा हा विधी आहे, 10वा हा विधी आहे, आणि 13वं हे शास्त्र आहे. आपल्या परिवारातील कोणी गेलं की 10वा अलीकडे पलीकडे आपण करू शकतो. करतो का नाही? आपल्या परिवार कोणी गेलं तर 10वा त्याच्या अलीकडे पलीकडे करू शकतो, पण 13वा बदलता येत नाही. 10वा विधी आहे, 13वं शास्त्र आहे. कळतं ना? आणि 13वा संपला की 13 दिवस सुतक पाळतो, आणि आपल्याला त्या ठिकाणी आपल्या आईबद्दल ते दुःख व्यक्त होते, तिची चिंता करत राहतो. पण आईचा विधी संपला, 13वा संपला की 14वा ज्याला म्हणतात तर आपण गोड जेवण करतो. करतोय ना? म्हणून आजचा हा गोड जेवणाचा म्हणजे या ठिकाणी 14वाचा दिवस आहे. 14वा याच्यासाठी करावं, आई आजच्या स्फूर्ती आपल्या स्मरणात राहणार नाही. आता आई आपल्यापासून 365 दिवस आईला स्थिरता नाहीये, आईला शांतता नाहीये. ती आई कुठे जात असन? ऐका, थोडं ध्यान द्या. जी आपली मातोश्री ज्या दिवशी गेल्या, देहातून जीव निघून गेला, त्या दिवसापासून ती आई आपल्या 3 दिवस घरात असते. किती दिवस? 3 दिवस घरात असते. कुठपर्यंत? रक्षा होईपर्यंत. रक्षा झाली की ती मातोश्री घर सोडते आणि अंगणात येते. कुठे येते?
अंगणात येते. मग अंगणात किती दिवस राहते? 13 दिवस राहते. किती दिवस? 13वा संपला की ती आई अंगण सोडते. मग अंगण सोडल्यावर तुम्ही म्हणाल कुठे जाते? की ती मातोश्री, तो जीवात्मा अंगण सोडून 184 योनीमध्ये तिची भटकती कळा असते. किती? 84 लक्ष योनीमध्ये. मग जिने जसं कर्म केलंय, जसं धर्म केलाय, जसं पाप केलं, जसं पुण्य केलं, त्यानुसार प्रत्येक योनीतून तिला बदल बदल जन्म घेत चालतोय. 84 लक्ष योनीमध्ये जन्म. मग महाराज, तिला स्थिरता कधी प्राप्त होईल? तिला शांतता कधी प्राप्त होईल? तिचा दुसऱ्या योनीमध्ये कधी जन्म तिला चांगला मिळेल? मिळेल, पण केव्हा? आता आई गेल्यापासून प्रत्येक महिन्याला आपल्याला एक पिंड घालावं लागेल. मग किती? 11 पिंड झाल्यानंतर ती 11 पिंड ग्रहण करेल. आणि 12वा पिंड जेव्हा ती ग्रहण करेल, 12वा पिंड म्हणजे श्राद्धाचा पिंड. श्राद्धाचा पिंड जेव्हा तिने ग्रहण केला, तेव्हा तिथून पुढे त्या मातोश्रीला दुसरी योनी भोगायला मिळेल, चांगली आता त्याच्या जशा कर्मानुसार, त्या धर्मानुसार. केव्हा स्थिरता प्राप्त होईल? आज मोकळं होत नाही. वर्ष श्राद्ध झालं की तो जीवात्मा मोकळा होत असतो, तृप्ती मिळत असते. मग त्या जीवात्म्याच्या नुसार केलं जाणारं अन्नदान, केलं जाणारं नामचिंतन, हे नामचिंतनाचं पुण्य आणि अन्नदानाचं पुण्य आर्यमा नावाची देवता आपल्या पितृला प्रदान करत असते. आर्यमा नावाची देवता. मग तुम्ही म्हणणार महाराज आम्ही इथं करतो आणि त्यांना कसं काय पोहोचतं? दिसत नाही. आपण तर कर्म करतो, 10वा केला, 13वा केला, आपलं सर्व कर्म केलं. आज गोड जेवण आपण घालतो, इथं केलेलं आपण अन्नदान त्यांना कसं पोहोचतं? पोहोचतं, पण ही आर्यमा नावाची देवता पोस्ट करत असते. बघा तुम्ही, आपण जर समजा आपलं संभाजीनगर सोडलं आणि आपण मुंबई ठिकाणी गेलो आणि तिथे गेल्यानंतर कोणातरी एखाद्या चोरानं आपलं पॉकेट मारलं किंवा काही पर्स वगैरे मारली, आपल्याकडे पैसेच नाही, मग आता काय करणार? तर आपण चुकून फोन मुलाला इकडे करतो, अरे बाबा माझी पर्स मारली, माझ्याकडे पैसे नाही, मला फोन पे मार. मुलगा चुकून 5,000 10,000 फोन पे मारतो, दिसत्या का जाताना? पण तुमच्या फोनवर येताना दिसतात का नाही? दिसतात. तसं इथं केलेलं कर्म आपल्याला दिसत नाही, पण त्यांना जाऊन ते मिळतं का? आर्यमा नावाचा मोबाईल देवता ऑनलाईन, आर्यमान नावाची देवता ऑनलाईन तिथपर्यंत पोस्ट करते. तसं आपण केलेलं हे कर्म आपल्या मातोश्रीला तिथे पोस्ट करतोय. ती आर्यमा नावाची देवता आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून करावं लागतं हे 10वा 13वा 14वा करावं लागतंय. मुलांनाच का करावं लागतंय? मुलावर 3 लोकांचं ऋण आहे. आपल्या प्रत्येक जीवावर किती लोकांचं ऋण आहे? 3. पहिलं ऋण आहे देवाचं, दुसरं ऋण आहे ऋषीचं, आणि तिसरं ऋण आहे पितृ ऋण. कोणाचं? आपल्या वाडवडिलांचं ऋण, आईंचं ऋण आहे. मग तुम्ही म्हणणार महाराज या तिन्ही ऋणातून जीवात्मा मुक्त कसा? पहिला जीवाने करावं लागते, देवाचं पहिलं ऋण आहे, देवाची करावं लागते भक्ती. कळतंय ना? का करावं लागते? त्यानं आपल्याला काय केले? उपकार केले. मग उपकार करणाऱ्यावर आपण काय करावं? अपकार. त्याच्या उपकारातून उतराई होण्यासाठी करावा लागतो खटाटोप. त्याला म्हणतात भक्ती, त्याला म्हणतात नामचिंतन, त्याला म्हणतात भगवंताची सेवा. देवानं कोणता उपकार केला? महाराज म्हणतात आऊट हात का मानव देह अल्लाने तुझ दिला. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, येन तो जोडसी नारायण, नासे जीवापन भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, नासे जीवापन भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान. देवाने काय दिलं? देह दिला.
हात का मानव देह अल्लाने तुझं दिया. पण आपण काय करतो, दिला त्यानं, पण आपण त्याचं चिंतन करतो का? आपण काय करतो, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. देह मिळून आपण त्याचं चिंतन करत नाही, भजन करते. दिला त्यानं, काय दिला, देह दिला, पण नुसतं देह देऊन जमन का? हा? समजा एखाद्या कंपनीमध्ये गाडी तयार होते, गाडीनं बॉडी तयार केली कंपनीनं, संपलं का बॉडी झाली म्हणजे? मग त्या गाडीला पार्ट निर्माण करावं लागतं. पुन्हा काय पार्ट म्हणजे हाई काय झाली बॉडी, पण याला सुद्धा पार्ट दिले इंद्रिय, हात पाय कान, हे पार्ट आहे, हे पार्ट आहे, ही बॉडी आहे, हे काय पार्ट आहे. मग आता नुसतं पार्ट करून ही बॉडी तयार करून गाडी चालन का? आता समजा गाडी तयार केली, तिची बॉडी केली, तिला पार्ट दिलं, आणि तिला जर कार्बोरेटरच नाही बसवलं तर गाडी चालेल का? नाही. मग देवाने मॉडेल बी केलं, देवाने पार्टही दिले, आणि देवाने काय घेतलं, जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण. देवाने किती उपकार केले, देह दिला, देवाने काय दिले, इंद्रिय दिले, आणि देवाने काय केलं, याच्यामध्ये जीव घातला. जीव म्हणजे कार्बोरेटर, त्याच्यामुळे ही गाडी चालते, आवाज देते, बोलते, सर्व क्रिया करते. कोण? जीव. मग देवाने किती उपकार केले आपल्यावर, देह दिला, इंद्रिय दिले, आणि देवाने जेने हा जीव दिला दान, ज्याने जीव दिला. मग देवाचे काय या देहावर उपकार आहे. मग ठीक आहे महाराज, देवाचे उपकार आहे. मग ऋषी काय करतात, संत काय करतात, देव जीव निर्माण जन्माला घालतो, पण संत जीवन घडवतात. काय करत संत, जीवन काय करतात, मज निरंतर जागविती. संत काय करतात, तुम्हा आम्हाला अज्ञान घालवतात आणि या जीवात ज्ञान करून देतात. अरे बाबानो, देह कशासाठी मिळाला, भजनासाठी मिळाला, देवाने दिला कशासाठी दिला, भजनासाठी दिला, पण तुम्ही या देहाचं काय करतात, म्हणून रात्रंदिवस संत या जीवाला उपदेश करतात. म्हणून दुसरे उपकार संताचे, आणि तिसरे उपकार कोणाचे या देहावर, आई वडिलांचे. आता तुम्हाला प्रश्न करतो, देवाच्या उपकारातून उत्तराई होऊ शकतो देवाची भक्ती करून, संतांच्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकतो संतांची सेवा करून, पण आई वडिलाच्या उपकारातून या देवाला मुक्तता होता येते का? होता येतं का? मुलाने जर ठरवलं की या देहाचं चामडं काढीन आणि आई वडिलाला पायतन म्हणून परिधान करण्यासाठी देईन, तरी मुलं आई वडिलाच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही का? कारण आईच्या दुधाचे उपकार आहे आणि वडिलांच्या रक्ताचे उपकार आहे. किती काही पद्धतीने सेवा करा तरी त्यांच्या उपकारातून या जीवाला उतराई होता येत नाही. कळतंय ना? मग आपल्या मातोश्री गेलेल्या आहे, विचार करा त्यांचे किती उपकार आपल्यावर आहे. रात्रीचा दिवस करून, दिवसाची रात्र करून, कोंड्याचा मांडा करून या ढोरे परिवाराची जोपासना करी, आणि ती माऊली आज एकाएकी या ढोरे परिवाराला सोडून निघून गेली. मग आठवा तो दिवस, माऊली घरात होती, आपली आई घरात होती, ते दिवस आठवा. आणि आता 14 दिवस झाले आई आपल्या घरातून निघून गेली, ते दिवस आठवा. आई कशी असू द्या घरामध्ये, घराला घरपण आहे, आई घरची मांगल्यता आहे, आणि वडील हे घरचे अस्तित्व आहे. घरची मांगल्यता लोपली तर घराचं घर पण केव्हा निघून जाते सांगता येत नाही. जोपर्यंत आई घरात आहे तोपर्यंत घराला घरपण आहे, आणि घराला कुलूप लावून आपण बाहेर पडत नाही. पण आई गेल्यानंतर घराला कुलूप लावल्याशिवाय बाहेर पडता येत नाही. मांगल्यता देवतात. आ म्हणजे काय? आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. ईश्वर ओतप्रोत आईच्या ठिकाणी, त्या ठिकाणी सगळं कणाकणामध्ये, एका रोमारोमामध्ये भरलेलं आहे. तिला आई म्हणतात. आ म्हणजे आत्मा, आ आणि ई म्हणजे ईश्वर. तिचं नाव आहे आई, आणि ते आई आज आमच्या घरातून गेलेली आहे. मला सांगा, आज शास्त्रामध्ये आपण पहिला नमस्कार कोणाला करतो? काय सांगितलेलं आहे? मातृदेव भव. दुसरा पितृदेव भव. आता पाठीमाग लावत चला सर्व, पण अगोदर पहिला कोणाला नमस्कार आहे? माता. नंतर कोणाला आहे? पिता. पिताचं आईपेक्षा डबल प्रेम असतं, पण 1 नंबरला माता आहे, पण 2 नंबरला पिता का घातला माहिती का? कारण काही काही पिता असत्या पिता,
कारण आईची जागा पिता घेऊ शकत नाही, मातेची जागा पिता घेऊ शकत नाही, पण माता असली तर पित्याचीही जागा भरून काढते, तिला माता म्हणतात. अगोदर बाप जर गेला तर आई दोन्ही भूमिका घेते, बापाची भूमिका घेते आणि आईची भूमिका घेते आणि आपल्या मुलाचं संगोपन करते. पण अगोदर जर आई गेले तर बापाला माता होता येत नाही. आईचं प्रेम श्रेष्ठ सांगितलेलं आहे. म्हणून तुकोबराचे अनेक अभंग आहे आणि अनेक अभंगामध्ये आईच्या प्रेमाची स्टोरी गायलेली आहे. आता तुम्हाला प्रश्न करतो, आता ध्यान देऊन ऐका. आई आपल्या मुलावर, परिवारावर प्रेम करते. किती प्रेम करते हो? सांगता येईल कोणाला? हा? सांगता येईल 1 किलो, 2 किलो, 5 किलो, इतका ग्राम सांगता येईल कोणाला? मोजमाप करता येईल आईच्या प्रेमात? नाही. आईच्या प्रेमाची स्थिती सांगण्यासाठी आईच व्हावं लागतंय, बाकी कोणी नाही. किती मुलावर प्रेम करते, किती मुलावर प्रेम. लेकुराचे गीत, लेकुराचे गीत, लेकुराचे गीत, लेकुराचे गीत, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित. जाने मावले चेत, वागे मावले चेत, ऐसे कळावळ्याची जाती, ऐसी कळावळ्याची जाती. वाहे माऊलीचे चेत, वाहे माऊलीचे चेत, ऐसे कळवळ्याची जाती, ऐसे कळवळ्याची जाती. लेकुराचे हित, वाहे माऊलीचे चित्त. मरेपर्यंत तिचं चित्त आपल्या परिवाराविषयी आणि आपल्या मुलाविषयी झुरत असतं. तिचं नाव आहे आई. वाहे माऊलीचे चित्त. कशी असू दे आई, मग घरात तिच्याकडून नका का काम होऊ नये ना. माऊली वर्णन करतात, जैसी तैसी माय बरी, मानिल्या त्या मानात होती. कशी असू द्या, माय आंधळी असू द्या, पांगडी असू द्या, लंगडी असू द्या, काही काम नसू, पण बसल्या जाग्यावरून आपल्या मुलाला आशीर्वाद देते. तिचं नाव आई. कशी असू द्या, तिच्या चित्तामध्ये बाकी कोणी नसतं, फक्त मुलं असतात. लेकुराचे हित, वाहे माऊलीचे चित्त. मातेची या चित्ती, अवघी बालकाची व्याप्ती. देह विसरी आपुला, जवळी घेता सीन गेला. आपल्या मुलाला जवळ जवळ घेते, तिचा सीन भाग चालला जातो. तिचं नाव आहे आई. आणि आज ती आई आपल्या परिवारातून गेलेली आहे. महाराज, जगामध्ये सर्व मिळन हो, पण एकदा आई गेली पुन्हा मिळवता येणार नाही. मिळन का या जगामध्ये? हा, पत्नी नसली दुसरी करता येईल, पुत्र नसला दत्तक घेता येईल, मित्र नसला दुसरा करता येईल, बहीण नसली गुरु बहीण करता येईल, पण या जगामध्ये आई वडील गेले तर पुन्हा मिळवता येणार नाही. ढगाच्या आड गेलेला सूर्य पुन्हा दिसू शकेल, पण मातीच्या आड गेलेले आई वडील पुन्हा मिळू शकत नाही. ऐसी कौन सी चीज है वो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिलता है लेकिन माँ बाप नहीं. सगळं मिळेल जगामध्ये, पैशानं सर्व विकत घेतलं जाईल, पण दोनच नाते नाही घेतलं जाणार. ते पहिलं नाते आई आणि दुसरं नाते बाप. सगळं मिळेल पण माय बाप या ठिकाणी मिळणार नाही. म्हणून आई ती आईच आहे, ध्यानात ठेवा, ध्यानात ठेवा. एकदा आई गेली ना, किती प्रेम करते आई सांगता येते कोणी? मला सांगा. आई मुलावर मरेपर्यंत प्रेम करते, पण मुलं आईवर कुठपर्यंत प्रेम करतात?
खरं सांगा. आई डोळे मिटेपर्यंत प्रेम करते. मला सांगा, अर्धवट डोळे मिटल्यासारखं प्रेम करते, तिला म्हणतात मैत्रीण. डोळे मिटल्यासारखं प्रेम करते, तिला म्हणतात प्रेयसी. डोळे वटारून प्रेम करते, तिला म्हणतात पत्नी. आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते, तिला म्हणतात आई. म्हणून तिच्या प्रेमाची स्थिती कोणी गहन करू शकत नाही. कारण आई त्या ठिकाणी तू काय म्हणे माय बाप आहे, अवघी देवाची स्वरूप आहे. देवाचं स्वरूप जर कोण असन तर हे आई वडील आहे. पण हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये आईचं आणि बापाचं महत्व या लोकांना आता कळत नाही. कलियुगातल्या इतकं कलियुग असं झालंय, उगवत्या सूर्याला नमस्कार करतय, मावळत्या सूर्याला नमस्कार करतय, पण चालतं बोलतं दैवत आपल्या घरामध्ये आहे, हे मुलं त्या दैवताला विसरून जातात. आज कलियुग आहे, त्यांना हे माहिती नाही साक्षात देवाची रूप जर आपल्या घरात असन तर आई वडील आहे. पण त्यांना आई वडिला नमस्कार जर केला तर तुम्हाला कुठं तीर्थाला जाण्याची गरज नाही, मंदिरात जाण्याची गरज नाही, कुठंच जाण्याची गरज नाही. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तर या सेवेचे किर शरीर लोन कीजे. माऊली वर्णन करतात आणि आमचे तुकोबरा सुद्धा माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी. तेने न जावे तीर्थासी, 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 तेने न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. हा माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी. काय सांगितलेलं आहे? माय आणि बाप हे केवळ काशी सांगितलेलं आहे. तेने न जावे तीर्थासी. तुकोबरा सांगतात अरे बापा माय आणि बाप हे केवळ काशी, पण त्यानं कुठं जाऊ नये. तेने न जावे तीर्थासी, तीर्थाला जाऊ नका. सकळ तीर्थाचं धूर कोण असं तर माय बापाचे चरण आहे. त्यांचं एकदा दिवसातून दर्शन घेतलं सकाळी उठल्या उठल्या, सकाळ तीर्थाचं पुण्य जर कुठे मिळत असन तर त्यांच्या चरणामध्ये. पण आता कोणाला आठवतं महाराज? आजकालच्या नवीन या पिढीला आठवतं का माय बाप काय पुण्य काय? जे इथून पुढे होऊन गेले, आई वडिलाला सांभाळलं हे खरे भाग्यवान आहे. पण आता इथून पुढे सांभाळतील सांगू शकतो कोणी? कारण हे कलियुग आहे आणि या कलियुगातलं वारं कसं येणार आहे अगोदर आमच्या संतांनी सांगितलेलं आहे. आई रे बैमान दुनिया आई रे, बैमान दुनिया आई रे, हाय रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे. माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, औरत का बहुमान रे, औरत का बहुमान. आई रे बैमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, बैमान दुनिया आई रे. म्हणून हे चालतं बोलतं दैवत आहे, पण यांना कोणी मानणार नाही का? माता पिता को कोई नहीं माने, औरत का बहुमान रे, आई रे बेईमान दुनिया आई रे. हे आताच येणार आहे.
जे मुलं सात्विक आहे त्यांच्या अंतःकरणात सात्विक विचार स्फुरत असतात आई वडिलाबद्दल. पण आता इथून पुढे काय सांगा महाराज, आता एका ठिकाणी मी सहज त्याला काय कीर्तन आवडलं, सप्ताहामध्ये 2 कीर्तन होते, एक काल्याचं आणि एक जागराचं. जागराचं कीर्तन संपलं, त्या मुलाला काय कीर्तन भावलं, काय पसंत पडलं, काय मन बदललं, 25 लाखाची गाडी घेऊन आला, माझ्या समोर उभी केली. महाराज आजच्या दिवस आमच्या घरी मुक्काम करा, तुमचं उद्याच कीर्तन आहे. म्हटलं हो, आराम करा, चला बसा गाडीत. गाडीत बसवलं, गाडीत बसलो, गाडी निघाली. चालता क्षणी म्हटलं महाराज आता घेतली गाडी, 2 वर्ष झाले, 25 लाखाची आहे, मीच घेतली महाराज, आई वडिलांना काहीच केलं नाही. मला उतरलो, गाडी बंगल्यासमोर गेली, बंगल्यासमोर गाडी उभी केली, उतरलो. महाराज 5 वर्ष झाले, आत्ता बांधला बंगला, मीच बांधला महाराज, आई वडिलांना काहीच केलं नाही. मला पुन्हा तिथं आता मला 1 दिवस राहायचं होतं. आणि माणसानं कधी बी नंदी बैलावाल्या समोर कीर्तन कारासमोर आपला सातबारा ओपन करू नये. कोणत्या ठिकाणी जाऊन कुठे मानतीन सांगता येत नाही. मला बोलायला लागला, मला 1 दिवस राहायचं होतं. पुन्हा सकाळी उठलो, देवपूजा झाली, फेटा बांधला, कीर्तनाला निघालो. पुन्हा गाडीत बसवलं, मला मंडपात आणून सोडलंय. आणि मंडपात सोडल्यानंतर त्याने काय केलं, माझं दर्शन घेतलं बरं का. त्याने माझं दर्शन घेतलं आणि मग म्हटलं महाराज चांगली सोय राहिली ना, चांगली झोप आली ना, काही सेवेत अंतर नाही राहिले ना, मीच केली बरं का सेवा, आई वडिलांना काहीच शिकवलं नाही. पुन्हा तिथं त्याला म्हटलं भल्याग्रस्ता तूच सर्व केलं. म्हटलं हो. आई वडिलांना काहीच नाही केलं. म्हटलं नाही केलं. मग मी त्याला म्हटलं बाबा आई वडिलांना जर काही केलं नसतं तर हे करायला तू आला असता का. अरे आईने जन्म दिलाय आणि वडिलांनी बोटाला धरून त्याला चालवणं शिकवलंय, याच्यापेक्षा तुला करण्याच्या लायकीचं केलंय. आणि आईने जर जन्म झाला तुझ्या नरड्याला नख लावलं असतं, हे करायला तू शिल्लक राहिला असता का. अरे आईने जन्म देणे, वडिलाला बोटाला धरून चालवणं शिकवणे, हेच तुझ्यासाठी मोठं कर्तृत्व त्यांनी केलेलं आहे. म्हणून यांना विसरायचं नाही. पण आज विसरायला लागले. मला सांगा, आई परिवारावर प्रेम करते, सर्व परिवारावर प्रेम करते, देहाचा विचार करते का, आपल्या आजारपणाचा विचार करते का, आपलं परिवार सुखी राहावं याच्यासाठी आपला आजार सुद्धा आई सांगत नाही, ताप आली सुद्धा सांगत नाही. पण आपला मुलगा तापाने फडफड करतो, आई पहिले त्याचा इलाज करते, पण आपल्या देहाचा विचार करते. तिला म्हणतात आई. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आपलं लेकरू सुखी आई सुखी, आपलं लेकरू दुःखी तर ती आई दुःखी. मला सांगा, जी आयुष्यभर लेकरासाठी जगते, परिवारासाठी जगते, तिचं नाव आहे आई. आणि ती आई आपल्याला केव्हा समजते, असताना समजत नाही, पण गेल्यानंतर क्षणोक्षणाला ती आई आपल्याला स्मरणात आल्याशिवाय राहत नाही, तिचा क्षणक्षण आपल्याला आठवल्याशिवाय राहत नाही. अरे जोपर्यंत आहे आई वडील त्यांची सेवा करा, हे खरं दर्शन आहे, कळतंय ना. जोपर्यंत आई वडील आहे त्यांची सेवा करणं हे खरं दर्शन आहे. पण आई वडील गेल्यानंतर मोठा सोहळा करणं हे प्रदर्शन आहे. कशाला आहे, प्रदर्शनाला आहे का दर्शनाला आहे. दर्शनाला आहे. आहे तोपर्यंत त्यांना समजा, आहे तोपर्यंत त्यांना जाणा, आहे तोपर्यंत त्यांच्या प्रेम करा, आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा, हेच खरं दर्शन आहे. पण महाराज आपला समाज असा आहे, जोपर्यंत आई वडील आहेत तेपर्यंत समजत नाही, पण आई वडील गेल्यानंतर मग क्षणोक्षणाला त्यांचं स्मरण झाल्याशिवाय दुःखाने व्यतीत होऊ शकतात. महाराज ध्यानात ठेवा. नाही तर असा समाज काय सांगतो तुम्हाला. महाराज सांगतात की बाबा ही दुनिया कशी आहे. आमचे कबीरदास महाराज एका ठिकाणी वर्णन करतात, बाबा काय म्हणतात ते. जिंदे बाप को रोटी न देवे मरे बाद पछतायो. जिंदे बाप को रोटी न देवे मरे बाद पछतायो. जिंदे बाप को रोटी न देवे मरे बाद पछतायो. जिंदे बाप को रोटी न देवे मरे बाद पछतायो. मुठ भर चावल लावे घर के, मुठ भर चावल लावे घर के, कौआ बाप मुलयो रे, भजन बिना कैसे तरियो अनार
महाराज जिंदे बाप को रोटी न देवे मरे बाद पचो मुठभर चावल लाभे घर के कौवा बाप बोलवत कावळ्याला बोलवतात शेवटी पिंड घालतात पत्थर का जो नाग बनाया उसकी पूजा करियो कशाचा दगडाचा नाग तसं काय करतो पूजा आणि सच्चा नाग जब निकला घर में ले लाठी उद खरा नाग जर निघाला काठी घेतो काय करतो मारतो आणि नागपंचमीला त्या नागाची पूजा करतो कोणत्या पत्थर का जो नाग बनाया हे चालू आहे खरे आई वडील घरात आहे त्यांना जीव घालत नाही पण आई वडील गेला तो कावळ्याला बोलवतो कौवा बाप बोला भुकेल्याला नाही अन्न भुकेल्या नाही अन्न भुकेल्याला नाही अन्न भुकेल्या नाही अन्न मेलावरे पिंडदान मेलावरे पिंडदान मेल्यावरे पिंडदान मेल्यावरे पिंडदान म्हणून आईची थोरवी आईचं प्रेम एवढं आहे कशी आई होती पण ती आमच्या देवाला मान्य होती मला सांगा ज्या आईने 14 वर्ष वनवास द्यावा ज्या सिंहासनावर आपला मुलगा बसणार ज्या सिंहावर प्रभू रामचंद्र सिंहासनावर बसणार पण त्याच रात्री कैकेयी मातेने कारस्थान केलं आणि प्रभू रामचंद्राला अनवनी पायाने वनवासाचं राज्य भोगावं पडलं ऐका 14 वर्ष वनवास भोगून प्रभू रामचंद्र ज्यावेळेस अयोध्यामध्ये आले त्यावेळेस त्या प्रभू रामचंद्रानं पहिलं दर्शन कोणाचं घेतलं असेल कोणाचं घेतलं कैकेयी मातेचं जसं विमानात आरूढ होऊन आले विमान खाली उतरले कोणाकडे बघितलं नाही प्रभू रामचंद्राने कौशल्य मातेकडे नाही सुमित्रा मातेने सुमंताकडे नाही वशिष्ठ ऋषीकडे नाही कोणाकडेही नाही भरतजी भावाकडे सुद्धा बघितलं नाही पण पहिले जसे धावत गेले आणि कैकेयी मातेच्या चरणावर नतमस्तक होत असताना ज्या मातेने ज्या मुलाला जन्म दिला भरत ते भरत ओरडले दादा थांबा जरी ती आईच्या पोटी मी जन्म घेतला ती आई मला मान्य नाही काय भरता अरे दादा तुम्हाला त्या आईने 14 वर्षाचा वनवास दिलाय आणि माझ्या बापाला सुद्धा मरावं लागलं ही आईच्या कारणामुळे मला ही आई मान्य नाही तिचं दर्शन घेऊ नका अरे भरता आई वाईट नसते रे आणि कोणतीही आई वाईट नसते अरे माझ्या कैकेयी मातेने मला वनवास दिला अरे मला जर तिनं राजगादी दिली असती तर अयोध्याचंच राज्य भोगावं लागलं असतं पण माझ्या कैकेयी मातेने मला वनवास दिला मला वनाचं राज्य मिळालं किती मोठं मिळालं कैकेयी मातेने वनवास दिला नसता मला वनाचं राज्य मिळालं नसतं माझ्या कैकेयी मातेने वनवास दिला नसता मला साधू संतांचं दर्शन झालं नसतं माझ्या कैकेयी मातेने वनवास दिला नसता मला नदी तीर्थांचं दर्शन झालं नसतं कैकेयी मातेने वनवास दिला नसता माझी सीता किती पवित्र आहे मला कळाली नसती कैकेयी मातेने वनवास दिला नसता मला रावणावर विजय मिळवला आला नसता माझ्या कैकेयी मातेने वनवास दिला मी म्हणून हे सर्व मी करू शकलो अरे माझी कैकेयी माता स्वतःच्या नावानं कलंकित झाली पण तिचं माझं नाव तिनं लौकिक केलं तिला माझी कैकेयी माता म्हणतात 14 वर्ष वनवास देणारी आई सुद्धा देवाला मान्य आहे पण तुमची आमची आई तर आठवणार तुमच्या आमच्यावर प्रेम करते प्रेम करून करून या इहलोकीचा निरोप केव्हा घेते म्हणून त्या प्रेमाची थोरी गातात तुकोबराय ती आई मुलावर किती प्रेम करते अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ बाळ जिचे पिढे बाळ पिढे बाळ जिचे पिढे बाळ
बाळ बाळ जिचे पिढे बाळ जे बाळ तिचे पिढे बाळ तिचे पिढे बाळ तिचे पिढे बाळ तिचे पिढे बाळ प्राणतीचा विकळ प्राणतीचा विकळ प्राणतीचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव प्राणती गे हा प्राणती मातेचा स्वभाव जिचे पिढे बाळ तुकोबरा सांगतात प्राण तियेचा विकळ जिचं बाळ दुःखी ती माता दुःखी जिचे पिढे बाळ त्या बाळाला दुःख होत असन त्या आईला दुःख होत म्हणून आईची त्या ठिकाणी मातेच्या प्रेमाची स्थिती सांगतात की आई मुलावर किती प्रेम करते आई मुलावर निष्काम प्रेम करते करी लाभाविन प्रीती कळते ना पत्नी प्रेम करते सापेक्ष प्रेम करते मुलं प्रेम करतात सापेक्ष प्रेम करतात पती प्रेम करतो सापेक्ष प्रेम करतो सगळं जग प्रेम करत असं सापेक्ष सब पैसे के भाई दिल का साथी कोई नहीं जब लोग अपने पल्लों में पैसा तब लोग सलाम करे अपना पैसा निकल गया तो कोई नहीं मिठा बोले सब पैसे के भाई पण जगामध्ये एक दैवत आहे करी लाभाविन प्रीती त्या जातीचं नाव आहे तिचं नाव आहे आई काही न घेता प्रेम करते बघा तुम्ही आईशी कळवळ्याची जाती कळतं ना तुम्हाला 4 वर्ग आहे आता ऐका नीट पहिला वर्ग आहे तळमळणारा दुसरा वर्ग आहे मळमळणारा तिसरा वर्ग आहे झळझळणारा आणि चौथा वर्ग आहे कळवळणारा किती वर्ग आहे 4 वर्ग आहे पहिला वर्ग आहे तळमळणारा अंतकरणात तळमळ असावी कोणाविषयी देवाविषयी देव मला भेटेल का देवाने नरदेह दिला त्याचं दर्शन होईल का मरणाच्या अगोदर त्याला मी पाहू शकेल का ही तळमळ असावी काही मी उद्धार काय मी पावेल. उद्धार पावेल हो कैले उतार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संतजन हो ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे काय खंड येईल कर्म काय खंड येईल कर्म करा समाधान चित्त माझे हा कैये खंड येईल कैये खंड येईल कर्म करावा अंतकरणात तळमळ असावी कशाविषयी काही मी उद्धार माझा उद्धार होईल का
काही कृपा करील नारायण. देव माझ्यावर कृपा करतील का? ऐसे तुम्ही सांगा संत जन. सांगा, करा समाधान चित्त माझे. माझे चित्त समाधान होईल का? या अंतःकरणात काय पाहिजे? तळमळ पाहिजे. एक तर देशाविषयी तळमळ पाहिजे, एक तर समाजाविषयी तळमळ पाहिजे, नाही तर आई वडिलाची सेवा करण्याविषयी तळमळ पाहिजे. हे अंतःकरणात तळमळ आहे. ही तळमळ असावी, पण कशी असावी? स्वार्थी तळमळ नसावी, परार्थी तळमळ असावी. काही वर्ग स्वार्थ साधतो आणि काही वर्ग परार्थ साधत नाही, स्वार्थ साधत असतो. दुसऱ्याची दाढी जाळली तरी चालेल, पण त्याच्या दाढीवर माझी बिडी पेटवावी, हा पहिला वर्ग. हा स्वार्थी वर्ग नसावा. बघा तुम्ही, स्वार्थी महाराज म्हणतात, आपण अंगी जळे नागवी जगाचे डोळे, पतंग जैसा सळे दीपाचे ने. माऊली वर्णन करतात. दुसऱ्याला दुःख देऊन आपण बी मरून जातो, हा दुसरा वर्ग आहे. स्वार्थही साधत नाही, परार्थही साधत नाही. पहिला नुसता स्वार्थच साधतो, त्या ठिकाणी परार्थ साधत नाही का? आणि काही वर्ग स्वार्थही साधत्या, परार्थही साधता. तशी आपल्या अंतःकरणाची तळमळ ही परार्थ पाहिजे, स्वार्थी नसली पाहिजे. संत आहे, स्वार्थही साधत्या, स्वार्थही त्यांच्यामध्ये नसतो, फक्त परार्थ करता. संसाराच्या नावे घालून शून्य वाढता जन्म पुण्य केला, धर्म केला. संत स्वतःच्या नावानं शून्य होता संसाराच्या, पण दुसऱ्याचं हित बघतात. तसं आई वडील स्वतःच हित बघत नाही, माझ्या परिवाराने कसं राहावं हे त्या हिताशी जागे असतात, त्यांना आई म्हणतात. म्हणून अंतःकरणामध्ये तळमळ असावी, आईविषयी देवाविषयी ही तळमळ असावी. पहिला वर्ग. पहिला वर्ग तळमळणारा, दुसरा वर्ग आहे मळमळणारा. कळतोय ना? मळमळ कळते ना? आई वडिलाचा सोहळा चांगला करा वाटतोय, पण काय करा? खिशात पैसे नाही. करावं मस्त वाटतोय, पण पैसे नाही. विचार मोठे, पण करण्याची ताकद नाही. पायवारी करावं वाटते, पण काय करतो? पायानं चालता येत नाही, जागीच बसून मळमळ करतो. एखादं मोठं अन्नदान करावं वाटतंय, पण काय करावं? करावं वाटतंय, पण आपली तेवढी ताकद नाही, जागीच बसून मळमळ करतोय. दुसरा वर्ग आहे मळमळणारा. पहिला वर्ग आहे तळमळणारा, दुसरा आहे मळमळणारा, आणि तिसरा वर्ग आहे जळजळणारा. कळतं ना? हा जळजळणारा वर्ग आजपासून नाहीये, कौरव पांडवावर जळत होते. आज पहिले नुसते कौरव पांडवच होते, पण आता पदोपदी जळणारा वर्ग आहे. कोणी कशानं तर कोणी कशानं. आमच्या गल्लीत एका जणाचा असं पोट दुखायला लागलं, असं पोट दुखायला लागलं, प्रत्येक हॉस्पिटल बघितलं, पोटच राहीना. आणि मी गल्लीत राहून पाहायला गेलो. का म्हटलं काय झालं? काय सांगा महाराज, लय पोट सुळ उठला पोटामध्ये. केव्हापासून दुखायला लागलं? काय सांगा महाराज, विचारून 8 दिवस झाले. प्रत्येक हॉस्पिटल बघितलं, पण पोटच राहीना. अरे मग केव्हापासून दुखतंय? काय सांगा महाराज, शेजारण्यानं बोर घेतला, त्याच्या बोरला पाणी लागलं आणि माझ्या बोरचं पाणी गेलं, तेव्हापासून पोटात सुळच उठला. हा वर्ग आहे जळजळणारा. आणि चौथा वर्ग आहे कळवळणारा. हा कळवळाच्या जातीमध्ये नंबर, तिचं नाव आहे आई. ऐसी कळवळ्याची जाती, किती कळवळा, जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ. जिच्या बाळाला दुःख झाली, पीडा झाली, तर आई दुःखी होत असते. मला सांगा, एका मुलं आपले 100 मुलं मरणार आहे, तरी त्या आईला वाटलंय आपला मुलगा वाचावा. आणि त्या मुलामुळे आमचे पांडव मरणारे, त्या सखे मरणारे, त्या भगवंताला वाटतोय हा मुलगा मारावा. ऐका, थोडी गंमत आहे. कौरव पांडवाचं युद्ध ठरलंय, आणि त्या दुर्योधनाला असं वाटलंय आपण वज्रदेही होऊ, असं शस्त्र आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. आता कोणाला बोलावं, कोणाला विचारावं? म्हणे धर्मराज कधी खोटं बोलत नाही. आणि तो दुर्योधन धर्माजवळ गेले आणि धर्मराजाला बोलायला लागले, अरे धर्मराज, म्हणे काय, मी वज्रदेही होईन, असं काही तुझ्याकडे आहे का शस्त्र? आणि त्यावेळेस धर्मराज बोलायला लागला, अरे दुर्योधना, तुझं आहे, तुझं पासे, हे तुझ्या जवळ आहे, परी तू जागा चुकला अशी, तुझ्या जवळ वर्म आहे, पण तुला माहित नाही. म्हटलं काय वर्म आहे?
अरे म्हणजे तुझीच माता. म्हणे कोण? गांधारी माता. लग्न झाल्यापासून तिने आपली दृष्टी बंद केलेली का? आपला पती अंध आहे, मी सुद्धा जग बघणार नाही. पण तिच्या नेत्रामध्ये एवढी ताकद आहे, एवढं सामर्थ्य आहे, एवढं तप आहे. तिने जर तुला केसापासून दृष्टी टाकली, नखापर्यंत टाकली, तर तू वज्रदेव होणार. दुर्योधनला मानलंय, पण दुर्बुद्धीच्या लोकांना खरं कधी पटत नाही. विश्वास बसला नाही, म्हटलं आईलाच विचारावं. पुन्हा आईकडे गेलाय, गांधारी मातेकडे गेलाय. माते, धर्मराज जो बोलतो ते सत्य आहे का? हो बाळा, सत्य आहे. जा, निवस्त्र माझ्याकडे ये. दुर्योधन गेला महाराज, निवस्त्र झालाय आणि आईच्या भेटीला नेला. पण ज्यांचा पाठीशी भगवंत आहे तो काय नाही करणार. भगवंतानं माळ्याचं रूपक केलं, माळी दादाचं रूप घेऊन आणि बोलायला, अरे दुर्योधना कुठे निघाला? आईच्या भेटीला. अरे तू का लहान राहिला का आता? आईच्या भेटीला जातो. ठीक आहे, आई आहे तुझी, पण तू आता मोठा झाला. कोणत्याही स्त्रीकडे जाताना ह्या अवस्थेत जाऊन लज्जा असतो, एक जागा तेवढी तरी झाकावी. अरे मला कळालंच नाहीये. मग मी काहीच आणलं नाही. म्हटलं मी लंगोटी करून आणली फुलाची. हे बघ, फुलाची लंगोटी दुर्योधनाने परिधान केली आणि आईच्या समोर जाऊन उभा राहिला. आईनं दृष्टी टाकली, केसापासून दृष्टी टाकली, पायाच्या नखापर्यंत वज्रदेही झाला. पण जेवढी फुलाची लंगोटी होती तेवढीच जागा कच्ची राहिली. आणि मग आई म्हटली, दुर्योधना अरे रस्ते वाटेत तुला कोणी भेटलंय का? म्हणे हो, एक माळी दादा भेटले. अरे म्हटलं कशाला भेटले? तीच जागा तुझी कच्ची राहिली, त्या जागेवर सांभाळून घे. त्या जागेवर मार लागला तर तुझा मृत्यू निश्चित आहे. आता माझा दृष्टांत संपला. सिद्धांत ऐका. किती दृष्ट मुलगा आहे, याच्यामुळं 100 मुलं मरणार आहे. पण आईला काय वाटलं? माझा मुलगा वाचवावा, म्हणून तिने काय दिलं? वज्रदेही केलं. पण हा दृष्ट मुलगा आहे, याच्यामुळं पांडव मरणार आहे. भगवंताला काय वाटलं? हा मुलगा मरावा. मला सांगा, किती दृष्ट मुलगा आहे, पण आईला वाईट वाटतोय का? किती वाईट मुलगा आहे, आई त्या मुलावर प्रेमच करते. तिला म्हणतात आई. म्हणून जिचे पिढे बाळ, प्राण तियेचा विकळ आहे. आता तुम्हाला प्रश्न करतो, या जगामध्ये 3 माता, ऐका तुम्हाला सांगतो. पहिली आई आहे ती आपल्या मुलालाच खाऊन टाकते. दुसरी आई असे, मुलाला जन्म दिला, ती म्हणते आता मी जन्म दिला, माझं कर्तव्य झालं, तुला इथून पुढे जगायचं असेल तर तू मला पकड, मी तुला पकडणार नाही. आणि तिसरी आई असे, आपला देहच आपल्या मुलाला अर्पण करून देते. सांगा, पहिली आई कोणती आहे? पिलाला जन्म दिल्यावर ते मुलाला खात चालते पिलाला. तिचं नाव आहे सर्पिन. काय करते ती? पिलाला जन्म दिला की चुकून जन्म देत चालते, चुकून गिळंकृत करत चालते. ती म्हणते, हे बघा मी तुम्हाला जन्म दिला, माझ्या दृष्टीच्या आड गेला तर वाचाल, पण माझ्या दृष्टीत गेला तर मी गिळंकृत करत टाके. तिचं नाव आहे सर्पिन. दुसरी आई आहे, ती म्हणते पिलाला जन्म दिल्यावर ती म्हणते, हे बघ मी तुला जन्म दिला, आता इथून पुढे जबाबदारी तुझ्यावर आहे, माझ्यावर नाही. तू मला पकड, मी तुला पकड नाही. दुसरी आई माकडीन. आणि तिसरी आई आहे, ती म्हणते मी तुम्हाला जन्म दिला. मग ती पिलं म्हणतात, आई आम्ही खाणार काय? ती आई म्हणते माझ्याकडे खाण्यासाठी काही नाही, फक्त माझा देहच आहे. मग तेच मुलं आईचा देह कुरकडून कुरकडून खातात, मुलासाठी देह अर्पण करून देतील. काय नाव ती आईचं? तिचं नाव आहे विंचवी. विंचवी. पिलाला जन्म दिला की विंचवी मरून जाते, पिलं जगतात. म्हणून आई मुलासाठी देह अर्पण करून देते. तिला म्हणतात जिचे पिढे बाळ, प्राण तियेचा विकळ. म्हणून आईच्या प्रेमाची स्थिती, आई सगळ्यापेक्षा आईचं प्रेम जादा आहे. बघा तुम्ही, एखादी आई गरोदर अवस्थेमध्ये असावी आणि तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात यावं आणि मग त्या मुलाने पोटामध्ये आडवं व्हावं. मग डॉक्टर येतात आणि ज्या बाळाच्या बापाला किंवा त्या पतीला बोलतात, का हो तुमची पत्नी गरोदर अवस्थेमध्ये पण मुलगा खाली पोटामध्ये बाळ आड झालंय, काय करावं? एक तर बाळ वाचन, नाही तर तुमची पत्नी वाचन, तुम्हाला कोण पाहिजे? मग काय म्हणतात बाप? काय म्हणतो? ऐका डॉक्टर, बाळ गेलं तर जाऊ द्या, पण माझ्या पत्नीला वाचवा. काय म्हणतात? पत्नीला वाचा. मग ते डॉक्टर कोणाकडे येतात?
त्या माऊलीकडे येतात, त्या आईकडे येतात, का हो तुमचा जीव तुम्हाला हवाय का तुमचं बाळ हवंय? काय सांगतात ती आई? आई काय बोलते? डॉक्टर, या उघड्या डोळ्याने हे जग बघितलं, पण आजपर्यंत ह्या माझ्या बाळाने जग नाही बघितलं. माझा देह गेला तर जाऊ द्या, पण माझ्या ह्या बाळाला वाचवा. देहाचा विचार न करणारी तिचं नाव आहे आई. तिचं नाव आहे आई. म्हणून गेल्यानंतरही प्रेम करते. तिचं नाव आई का? तिचा स्वभाव कसा आहे? ऐसा मातेचा स्वभाव, 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 पुत्र दोरी एक जीव, ऐसा मातेचा स्वभाव, पुत्र दोरी एक जीव, सूत्र दोरी एक जीव, सूत्र दोरी एक जीव, सूत्र दोरी एक जीव, ऐसा मातेचा स्वभाव, ऐसा मातेचा स्वभाव, ऐसा मातेचा स्वभाव, सूत्र दोरी एक जीव, ऐसा मातेचा स्वभाव, सूत्र दोरी एक जीव, सूत्र दोरी एक जीव, सूत्र दोरी एक जीव, सूत्र दोरी एक जीव, ऐसा मातेचा स्वभाव, ऐसा मातेचा स्वभाव, स्वभाव, ऐसा मातेचा स्वभाव, सूत्रधोरी एक जीव. त्या ठिकाणी महाराज सांगतात, बाबांनो, सूत्रधोरी एक जीव. त्या ठिकाणी काय सांगतात की बाबा, आई देहाने जाते, पण आपलं प्रेम तशीच ठेवून जाते. सूत्रधोरी माहिती ना, 3 सूत्राने गुंपलेली असते, असते की नाही? तिला जर आपण जाळलं, आपण काय म्हणतो? सोंब जळाला हो, पीळ जळाला नाही. तशी आई देहाने जाते, आपल्या परिवारावर माया तशीच ठेवून जाते. तिला म्हणतात ऐसा मातेचा स्वभाव. कैसा? सूत्रधोरी एक जीव आहे, म्हणून ती आई आहे. काय तिची आई आहे? सुखाची विश्रांती उमटे मातेची या चित्ती. त्या आईच्या ठिकाणी सुखाची विश्रांती मिळते, बाकी कोणाच्या सुखात नाही. विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव. पहिली विश्रांती संताच्या ठिकाणी, दुसरी विश्रांती आईच्या ठिकाणी, पण ती आईचीच विश्रांतीचा पदर आज नाहीसा झाला. कोणाच्या ठिकाणी विश्रांती मिळेल? मुलं पोरकी झाली, मुली पोरकी झाल्या. महाराज, आईचा आधार असतो, आईच्या पदरात जी ताकद असते ती इतरांच्या पदरात नसते. तिला आई म्हणतात. म्हणून सुखाची विश्रांती उमटे मातेची या चित्ती. ऐसा मातेचा स्वभाव, सूत्र दोरे एक जीव. विठोबार कुमार हरी जय जब ठोबार कुमाई, ठोबार कुमाई, ठोबार जय जय ठोबार कुमाई, ठोबार कुमाई. आता थोडं 2 मिनिटाचं कीर्तन आपलं माझ्याकडे ध्यान द्या. आतापर्यंत आई किती प्रेम करते मी तुम्हाला सांगितलं का नाही? सांगितलं का नाही? सांगितलं. पण आता तू पुढचं ऐका. आई आपल्याच मुलावर प्रेम करते का शेजारच्या? आपुलियाचा कळवळा अनेक बाळावरी नाही. आई आपल्याच मुलावर प्रेम करते. शेजारचे 2 मुलं उन्हात खेळत होते आणि आई आपल्या मुलाला आवाज दे, बाळू सावलीत ये, बाळू सावलीत खेळ. बाळू म्हणतो, आई शेजारचा रामू खेळतो ना, त्याला मरू दे, तू सावलीत ये. आई कोणावर प्रेम करते? आपल्याच मुलावर. देव कोणावर प्रेम करतो?
भक्तावरच प्रेम करतो, अभक्तावर करतो का? भक्त राखे पायापाशी, दुर्जनाशी संवारी, दुर्जनाचा संवार करतो आणि भक्तांना पायाजवळ घेतो. देव भक्तावरच प्रेम करतो. आई आपल्याच मुलावर प्रेम करते. पण या जगामध्ये तिसरा वर्ग आहे, त्याचं नाव संत. ते संत या जगावर प्रेम करतात आणि त्या संताचं शेवटच्या चरणात मरण. तुका म्हणे संता, तुका म्हणे संत, तुका म्हणे संत, तुका म्हणे संत, तुका म्हणे तुका म्हणे संत, तुका म्हणे संत, तुका म्हणे संत. हा तुका म्हणे संत, तुका म्हणे संत, तुका म्हणे संत, तुका म्हणे संत. तुका म्हणे संत, तुका म्हणे संत, तुका म्हणे संत, तुका म्हणे संत. तुम्ही बागो कृपावंत, तुम्ही बागो कृपावंत, ऐसा मातेचा स्वभाव, ऐसा मातेचा स्वभाव. तुम्ही बहु कृपावंत, तुम्ही बहु कृपावंत, ऐसा माते स्वभाव, ऐसा सूत्रधोरी गजीव, सूत्रधोरी का जीवा, एक जीवा. आ सूत्रधोरी एक जीवा, सूत्रधोरी एक जीवा, सूत्रधोरी एक जीवा, सूत्रधोरी. सूत्रधोरी एका जीवा, जीवा जीवा, जीवा जीवा, सूत्रधोरी गजीवा, सूत्रधोरी एक जीवा, एक जीवा, जीवा, एक जीवा, एक जीवा. सूत्रधोरी, सूत्रधोरी, सूत्रधोरी एक जीवा. सूत्र
क्या बात है समाते तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत किती कृपावंत आहे त्याने रेड्यावर कृपा केली भिंतीवर कृपा केली मेलेलं मनुष्य जिवंत केला संताची कृपा जगावर आहे म्हणून आई आपल्याच मुलावर प्रेम करते देव भक्तावर प्रेम करतो संत अख्ख्या जगावर प्रेम करतात म्हणून तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारामेश्वर माऊली हरी जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली सुंदर आपली वेळ संपलेली आहे सुंदर गायनाचार्य मृदंगाचार्य एक एकावन्न बळी या ठिकाणी आहे आमचे गणेश महाराज आहे आमचे दीपक महाराज आहे आमचे चैतन महाराज बोबडे सुंदर गायनाचार्य कीर्तनकार आमचे अमोल महाराज आहे वाडेकर ओमप्रकाश वेनेकरी आमचे भाऊलाल महाराज आहे यूट्यूबवाले आमचे जयस्वाल बंधू आहे नाही का सर्वांच्या चरणी नतमस्तक होतं या अभंगाचा अर्थ असाच असं नाही आणि प्रत्येक भागातली परंपरा वेगळी आहे बरं का प्रत्येक तुमच्या भागातले सुद्धा वेगळे आहे वैजापूर गंगापूरला गेलं तर 10व्याला कीर्तन आहे आमच्या सिल्लोड भागात गेलं तर 13व्याला कीर्तन आहे नाही का नाशिक भागात गेलं तर तिकडं 13वा 8च्या नंतर 10वा 8च्या नंतर नाहीच वेळ प्रत्येक ठिकाणची पण परभणी भाग नांदेड भाग आणि विदर्भ भागात गेले तिला 13व्याला बी सुतक मानता पण 14वा करतात आणि त्या 14च्या निमित्ताने कीर्तन आहे सर्वांच्या चरणी नतमस्तक होतोय ढोरे परिवाराच्या चरणी नतमस्तक होतोय केलेलं नामचिंतन याचं पुण्य केलेलं अन्नदान याचं पुण्य दोन्हीचं पुण्य जे आमची मातोश्री गेलेली आहे त्या मातोश्रीला जाऊन मिळो आणि पुन्हा ढोरे परिवारामध्ये भगवंत या मातोश्रीला जन्माला घालो आणि त्यांची राहिलेली वासना अपेक्षा पूर्ण करून घेऊ अशी पांडुरंगा चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय हरी जय आ बोलिलेले कुरे वेडे